नमस्कार विद्यार्थ्यांनो, काल आपण पाठ क्रमांक 7 पराक्रमी अभिमन्यू या पाठाची सुरुवात म्हणजेच त्याची प्रस्तावना आपण जाणून घेतलेली आहे. पाठाच्या प्रस्तावनेमध्ये आपण महाभारताविषयी माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कुरुक्षेत्र, कारण महाभारत जिथे घडले होते किंवा जिथे हे युद्ध लढण्यात आले ती रणभूमी म्हणजे कुरुक्षेत्र, आणि कुरुक्षेत्रावर चक्रव्यूह रचलेले होते हे आपण बघितले. चक्रव्यूहाची रचना गुरु द्रोणाचार्य यांनी केली होती आणि त्यांनी सात गोलाकार वर्तुळं असा तो चक्रव्यूह होता. तर ह्या चक्रव्यूहाची रचना केल्यानंतर सर्वच पांडवांना विचार पडला होता, कारण आता हा चक्रव्यूहाचा भेद कोण करणार. चक्रव्यूहाचा भेद करण्याची कला ही अर्जुनाला माहिती होती आणि अर्जुन जयद्रथाला मारण्यासाठी किंवा जयद्रथासोबत लढण्यासाठी दुसरीकडे तो गेलेला होता. त्यामुळे आता चक्रव्यूहाचा भेद कोण करणार या चिंतेत असतानाच तेथे अभिमन्यू आला. अभिमन्यू अर्जुन व सुभद्रेचा पुत्र होता. तो कृष्णाचा भाचा असून चक्रव्यूह भेदण्याचे अर्धवट ज्ञान त्याला आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. म्हणजेच जो चक्रव्यूह आहे त्याला 7 वर्तुळे आहेत किंवा असायची. तर हा चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान अर्जुनाला होते आणि अर्जुन हे जेव्हा सुभद्रेला सांगत होता तेव्हा सुभद्रा 6 वर्तुळे कशी भेदायची इथपर्यंत तिने ऐकले आणि 7वे वर्तुळ जेव्हा भेदण्याची कला अर्जुन सांगत होता तेव्हा सुभद्रेला झोप लागली. त्यामुळे अभिमन्यूला 7वे वर्तुळ कसे भेदायचे हे पूर्णपणे माहीत नव्हते. म्हणून त्याला चक्रव्यूहामध्ये जाण्याचा रस्ता माहिती होता, परंतु पूर्ण 7ही वर्तुळं भेदून किंवा 7ही वर्तुळं तोडून बाहेर कसे यावे हे अभिमन्यूला माहिती नव्हते. म्हणूनच म्हटले आहे की अर्धवट ज्ञान त्याला त्याच्या आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. चक्रव्यूह भेदण्याचे असे ज्ञान असणाऱ्या केवळ 4 व्यक्ती होत्या. त्यापैकी एक अभिमन्यू, त्याच्याशिवाय अर्जुन, कृष्ण व द्रोणाचार्य यांनाच फक्त चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान होते. या व्यतिरिक्त कोणालाही चक्रव्यूहाचा भेद कसा करावा हे माहिती नव्हते. तर मग इथपर्यंत किंवा अर्जुनाचा परिचय आपण कालसुद्धा बघितलेला होता. अभिमन्यू शिबिरात आल्यानंतर त्याने युधिष्ठिर म्हणजेच त्याचे मोठे वडील किंवा थोरले काका, तर त्यांनी युधिष्ठिरांना नमस्कार केला आणि जेव्हा सर्व पांडव चिंतेमध्ये होते की आता चक्रव्यूहाचा भेद कोण करणार, तेव्हा अभिमन्यू म्हणाला, थोरले काका म्हणजे मोठे काका, चक्रव्यूहाचा मी भेद करतो. अभिमन्यू हा वयाने अतिशय लहान, म्हणजे तो त्यावेळी 18 वर्षाचा होता, परंतु अतिशय पराक्रमी होता. तर तो म्हणाला, काका चक्रव्यूहाचा भेद मी करतो. यावर भीम पुढे येत म्हणाला, अरे पण वेड्या, चक्रव्यूहातून बाहेर कसे यावे हे तुला कुठे माहीत आहे. कारण त्याला बाहेर कसे यावे हे माहिती नव्हते, हे आपण बघितले. त्यावर अभिमन्यू म्हणाला, भीम काका तुम्ही सैन्य घेऊन माझ्या मागे राहा. मी चक्रव्यूहात शिरताच तुम्ही कौरवांच्या सैन्याची दानादान उडवा. माझा परत येण्याचा मार्ग मोकळा करा. अभिमन्यूला आपल्या पराक्रमावर किंवा आपल्या ज्ञानावर विश्वास होता. तो म्हणाला, मी चक्रव्यूहामध्ये जातो आणि चक्रव्यूहामध्ये शिरताच म्हणजे चक्रव्यूहामध्ये आत गेल्यानंतर तुम्ही कौरवांच्या सैन्याची दानादान उडवा. कारण भीम त्याच्यासोबत असणार होता, त्यामुळे त्याला विश्वास होता की काका आणि आपण सैन्याला मारून आपला येण्याचा मार्ग मोकळा करू शकतो. तर यावर चक्रव्यूहाचा भेद करण्याची त्या दिवशी मोठीच गरज होती. नाहीतर कदाचित युद्धाचा परिणाम काहीतरी वेगळा असू शकला असता. त्या दिवशी कौरवांनी पांडवांचा कदाचित पराभवसुद्धा केला असता. त्यामुळे नाईलाजाने धर्मराजाने अभिमन्यूला परवानगी दिली. त्यावेळी अभिमन्यू हा केवळ 18 वर्षाचा होता.
लढाईचा त्याला फारसा अनुभव तर नव्हताच, पण त्याला भीती वाटली नाही. तो एवढा लहान असूनसुद्धा त्याला अजिबात भीती वाटली नाही, कारण चक्रव्यूहाचा भेद करण्याची कला फक्त त्याला माहिती होती आणि त्याचा स्वतःवर कदाचित नाही, त्याचा स्वतःवर विश्वास होता की तो हे काम करू शकतो किंवा चक्रव्यूहाचा भेद तो करू शकतो. त्याला भीती वाटली नाही आणि तो मोठ्या उत्साहाने रथात बसून निघाला. अभिमन्यू रथात बसून कुरुक्षेत्रावर जी लढाई सुरू होती त्या लढाई म्हणजेच चक्रव्यूह जे रचण्यात आलेलं होतं, तर चक्रव्यूहाला भेदण्यासाठी अभिमन्यू आपल्या रथात बसून मोठ्या उत्साहाने तो निघाला. त्याचा रथ चालवणारा जो सारथी होता, तो सारथी एक अनुभवी होता, कारण तो यापूर्वीसुद्धा त्याने युद्ध बघितलेले असतील. त्यामुळे तो सारथी अभिमन्यूला म्हणाला, द्रोणाचार्य मोठे पराक्रमी आहेत, त्यांच्या सैन्यात मोठमोठे वीर आहेत, शिवाय कौरव कपटी आहेत. तेव्हा चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी तुम्ही चांगला विचार करा. कारण सारथ्याला माहिती होते 18 वर्षाचा मुलगा आणि मोठमोठ्या पराक्रमी वीरांसोबत तो लढण्यासाठी जात होता, ज्यामध्ये मोठे पराक्रमी म्हणजे द्रोणाचार्य होते. त्याचप्रमाणे त्याला हे सुद्धा माहिती होते की कौरव जे आहेत ते कपटी आहेत. कपटी म्हणजे लबाड. तर कौरव हे कपटी आहेत असे त्या सारथ्याचे म्हणणे होते. म्हणून तो अभिमन्यूला म्हणत होता की तुम्ही एकदा चक्रव्यूहात शिरण्यापूर्वी म्हणजे जाण्यापूर्वी एकदा चांगला विचार करा. पण अभिमन्यूचा त्याच्या पराक्रमावर विश्वास होता. तो म्हणाला, देवांचा राजा इंद्रसुद्धा माझ्याबरोबर लढण्यासाठी आला तरी मी आता माघार घेणार नाही म्हणजे मी आता परत जाणार नाही. अभिमन्यूच्या रथावर सोनचाफ्याचे चित्र असलेल्या निळ्या रंगाचा ध्वज डौलाने फडकत होता. त्याने आपल्या अंगात पोलादी कवच घातले होते. डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. हातात धनुष्य व पाठीला बाणांचा भाता होता. त्याच्या रथाला पिंगट रंगाचे 4 घोडे जोडले होते. रथात बसलेला तो बालवीर उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी दिसत होता. अभिमन्यूचे हे वर्णन तो चक्रव्यूहामध्ये शिरण्यापूर्वीचे केलेले आहे. त्यामध्ये किती सुंदररित्या त्यांनी जे वर्णन मांडलेले आहे ते बघा. हत्तीच्या कळपावर सिंहाचा छावा निर्भयपणे चालून जावा तसा कौरव सैन्यावर अभिमन्यू चालून गेला. हत्ती म्हणजे आधीच एक बलाढ्य प्राणी आणि त्यांचा कळप म्हणजे खूप सारे हत्ती. तर ह्या हत्तींच्या कळपावर सिंहाच्या छाव्याने हल्ला बोलावा किंवा निर्भयपणे चालून जावे तसा कौरव सैन्यावर अभिमन्यू चालून गेला. म्हणजे इथे अभिमन्यूला सिंहाच्या छाव्याची उपमा देण्यात आलेली आहे. इतक्यात असे सुरू असतानाच म्हणजे इतक्यातच कुठून तरी सिंधू देशाचा राजा म्हणजेच जयद्रथ, हा जयद्रथ म्हणजे कौरवांचा जावई आपण म्हणू शकतो. तर जयद्रथ हा आपल्या सैन्यासह तेथे धावत आला. यापूर्वी मी तुम्हाला सांगितले होते की अर्जुन हा जयद्रथासोबत लढण्यासाठी त्याच्या मागे गेलेला असतो. पण अचानक तेथे जयद्रथ येतो आणि तो भीमाला चक्रव्यूहाच्या तोंडाशीच थोपवून धरतो. कारण अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये गेल्यानंतर भीम त्याच्या मागून जाऊन सैन्याची दाणादाण उडवणार होता, परंतु तसे काही घडले नाही आणि चक्रव्यूहाच्या तोंडाशीच म्हणजे सुरुवातीलाच जयद्रथने भीमाला थोपवून धरले. दोन्ही सैन्याची लढाई सुरू झाली. तोपर्यंत अभिमन्यूचा रथ दूर पोचला आणि भीमाची व त्याची ताटातूट झाली. अभिमन्यूचा रथ भरधाव वेगाने जात होता. बाणामागून बाण अभिमन्यू कौरव सैन्यावर सोडत होता. त्याच्या हालचाली इतक्या वेगाने होत होत्या
की तो भात्यातून बाण काढतो केव्हा, धनुष्याला लावतो केव्हा आणि सोडतो केव्हा यावर नजर ठहरत नव्हती. कौरवांकडील वीरांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण अभिमन्यूच्या धनुष्यातून सुटणाऱ्या बाणांचा वर्षाव इतका जोरदार होता की तो सहन न होऊन जीव वाचवण्यासाठी कौरवांचे जे सैन्य होते ते वाट फुटेल तिकडे पडत होते. म्हणजे अभिमन्यूच्या ज्या हालचाली होत्या त्या खूप वेगाने होत होत्या. त्यावर नजरसुद्धा थांबू शकत नव्हती, एवढ्या वेगाने तो आपले काम करत होता. भात्यातून तो बाण केव्हा काढायचा आणि केव्हा सोडायचा ते पण कळत नव्हते. भाता म्हणजे ज्यामध्ये बाण ठेवलेले असतात ते. तर तो भात्यातून बाण काढायचा आणि धनुष्याला केव्हा लावायचा हे सुद्धा नजरेने बघू शकत नव्हते. असे सुरू असताना कौरवांचे जे सैन्य होते ते जीवाच्या आकांताने वाट फुटेल तिकडे किंवा जिकडे त्यांना रस्ता मिळेल तिकडे ते पळत सुटले. अभिमन्यूचा हा पराक्रम पाहून गुरु द्रोणाचार्य आश्चर्याने थक्क झाले. ते आपल्या सारथ्याला म्हणाले, सिंहाचा छावा सिंहासारखा शूर असतो. अभिमन्यू हा अर्जुनासारखाच पराक्रमी आहे. म्हणजे अर्जुन ज्याप्रमाणे पराक्रमी आहे त्याचप्रमाणे त्याचा मुलगा आहे. कारण आपण सुद्धा असे म्हणतोच की सिंहाचा छावा हा सिंहासारखा शूर असतो, कारण छावा हा उद्या सिंह बनणार असतो. तर द्रोणाचार्यांनी आपल्या सारथ्याला असे म्हटले आणि दुर्योधनसुद्धा हे बघतच होता. तर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, आचार्य, अभिमन्यू कोणालाच आटोपत नाही म्हणजे त्याला कोणी थांबवू शकत नाही आहे. त्याचा पराभव करणे कठीण आहे. जर आम्ही सर्वांनी त्याच्यावर एकाच वेळी हल्ला केला तरच त्याचा पराभव करता येईल. म्हणजे दुर्योधन स्वतः एकटा लढून त्याला थांबवू शकत नव्हता. म्हणून तो म्हणाला की त्याचा पराभव करणे कठीण आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी त्याच्यावर एकाच वेळी हल्ला केला तरच त्याचा पराभव करता येईल. म्हणजे एका व्यक्तीला मारण्याकरिता दुर्योधन सर्वांचं सहकार्य घेऊ इच्छित होता किंवा एकाला खूप लोकांनी मिळून मारू इच्छित होता. पण दुर्योधनाचा हा कपटी विचार जो होता तो द्रोणाचार्यांना आवडला नाही. ते म्हणाले, एका वेळी एका माणसाशी एकानेच लढाई करावी असा धर्मयुद्धाचा नियम आहे. तो मोडल्यास जग माझी निंदा करेल. कारण आपणास माहिती आहे किंवा युद्धाचे काही नियम असतात. आजही युद्धाचे काही नियम आहेत. त्याचप्रमाणे त्या काळी सुद्धा युद्धाचे काही नियम घालून दिलेले होते आणि त्या युद्ध नियमानुसार एका वेळी एका माणसाशी एकानेच लढाई करायची किंवा करावी असा धर्मयुद्धाचा तो नियम. तर हा नियम जर मोडला तर जग माझी निंदा करील असे द्रोणाचार्य म्हणाले. कारण द्रोणाचार्य हे त्यावेळी कौरव सैन्याचे सेनापती होते आणि सेनापती जे म्हणेल ते होत असते. तर द्रोणाचार्य म्हणाले, मी जर असे केले तर जग उद्या माझी निंदा करेल, म्हणजे मला नावे ठेवेल. परंतु दुर्योधनाला राग आला. कारण दुर्योधन मुळातच कपटी स्वभावाचा आणि काहीही करून त्याला विजय मिळवायचा होता. तर तो म्हणाला, आचार्य, तुम्ही पांडवांचे पक्षपाती आहात. अभिमन्यूचा जय व्हावा, आमचा पराभव व्हावा असे तुम्हाला वाटते. पांडवांचे पक्षपाती असे द्रोणाचार्यांना म्हटल्यानंतर त्यांना आपल्यावर केलेला हा आरोप ऐकून खूप वाईट वाटले. त्यांनी नाईलाजाने दुर्योधनास परवानगी दिली. कारण दुर्योधन असे काही शब्द बोलला होता की जे द्रोणाचार्यांना त्यांचे मन दुखवून गेले. कारण त्याने द्रोणाचार्यांना पांडवांचे पक्षपाती म्हणजे तुम्ही लढत कौरवांकडून आहात, पण तुम्हाला विजय जो आहे तो अभिमन्यूचा हवा आहे असे त्याने म्हटले. आणि हे ऐकून शेवटी नाईलाजाने त्यांनी म्हणजे द्रोणाचार्यांनी दुर्योधनास परवानगी दिली की सर्वांनी मिळून अभिमन्यूचा पराभव करायचा. यानंतर लगेच
सहा महारथी अभिमन्यूवर एकदम तुटून पडले. ज्याप्रमाणे लांडगे हरणाला घेरून त्यावर झडप घालतात त्याप्रमाणे त्यांनी अभिमन्यूवर झडप घातली. आणि हे 6 महारथी होते द्रोणाचार्य, दुर्योधन, कर्ण, जयद्रथ, दुःशासनी आणि द्रोणाचार्यांचा मुलगा म्हणजे अश्वत्थामा. हे 6 महारथी ज्यांनी युद्धाचे शिक्षण किंवा शस्त्रविद्येमध्ये पारंगत असलेले असे लोक किंवा असे योद्धे ते होते. आणि या 6 योद्ध्यांनी मिळून एका अभिमन्यूला, ज्याप्रमाणे लांडगे हरणाला घेरून त्यावर झडप घालतात असे म्हटलेले आहे, तर अशी झडप घातली. त्यांनी अभिमन्यूचा रथ मोडून टाकला, घोड्यांना मारले आणि सारथ्याला सुद्धा ठार केले. आता फक्त तेथे अभिमन्यू होता आणि त्यांनी अभिमन्यूचे धनुष्यही त्यांनी तोडून टाकले होते. शेवटी अभिमन्यूने रथातून खाली उडी टाकली आणि तो हातात ढाल तलवार घेऊन लढू लागला. कौरववीरांनी त्याची तलवार मोडून टाकली आणि ढालीचेही तुकडे करून टाकले, कारण अभिमन्यू एकटा लढत होता आणि हे एकूण 6 लोक किंवा 6 योद्धे त्याच्यावर आक्रमण करीत होते. तर त्यांनी अभिमन्यूची ढालही तोडून टाकली आणि तलवारसुद्धा तोडून टाकली. यानंतर अभिमन्यूने रथाचे चाक काढून हातात घेतले आणि ते गरागरा फिरवत तो शत्रूवर तुटून पडला. या गोष्टीचे असे वर्णन केले जाते की जेव्हा अभिमन्यू चाक फिरवत होता तेव्हा त्याच्या आजूबाजूला धुळीचे कण साचले होते किंवा तसे एक वातावरण तयार झाले होते. इतक्या वेगाने तो आपले ते चाक जे आहे ते फिरवत होता. इतक्यात दुःशासनाचा मुलगा दुःशासनी हातात गदा घेऊन अभिमन्यूवर धावून आला. तेथेच मैदानावर कुणाची तरी गदा पडली होती. अभिमन्यूने ती उचलून घेतली. दोघांचे गदायुद्ध सुरू झाले. गदा एकमेकींवर आदळून खण खण असा आवाज होत होता. दोघेही दातओठ खात एकमेकांवर गदेचे प्रहार करत होते. दोघांच्याही अंगावरची कवचे तुटून पडली. गदांचे प्रहार एवढे जोरदार होत होते की दोघांच्याही अंगावर जी कवचे त्यांनी धारण केलेली होती ते तुटून पडले आणि मुकुटही जमिनीवर पडले. त्याचवेळी अभिमन्यूसुद्धा जमिनीवर पडला. दुःशासनी आणि अभिमन्यू दोघेही रणभूमीवर बेशुद्ध पडले होते. परंतु दुःशासनी ताज्या दमाचा होता, कारण तो नुकताच मैदानावर आला होता. अभिमन्यू मात्र सकाळपासून लढत होता. तो दमला होता, तरीही निकराने म्हणजे न थकता सतत तो दुःशासनीशी झुंज देत होता. अखेर गदांच्या आघातांनी दोघेही बेशुद्ध झाले आणि ते जमिनीवर कोसळले. काही वेळाने दुःशासनी सावध झाला. दिवसभराच्या लढाईने दमलेला अभिमन्यू अजून शुद्धीवर आला नव्हता. दुःशासनीने गदा उचलली आणि अभिमन्यूला मारण्यासाठी तो धावून गेला. अभिमन्यू दिवसभर लढत असल्यामुळे त्याला शुद्ध आली नाही. परंतु दुःशासनी जो आहे तो ताज्या दमाचा, म्हणजे तो तेव्हाच युद्धामध्ये लढण्यासाठी आलेला होता, त्यामुळे तो थकलेला नव्हता आणि म्हणून त्याला शुद्ध आली आणि तो अभिमन्यूला मारण्यासाठी धावून गेला. तेव्हा द्रोणाचार्य ओरडले, थांब थांब, त्याला मारू नकोस, त्याला शुद्धीवर येऊ दे. बेशुद्ध अवस्थेत वीराला मारणे हा अधर्म आहे. आजही युद्धाचा हा नियम पाळला जातो. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वीराला मारणे हा आजही एक अधर्मच आहे. परंतु द्रोणाचार्यांनी एवढे सांगूनही किंवा समजावूनही दुःशासनी थांबला नाही. त्याने अजूनही बेशुद्ध असलेल्या अभिमन्यूच्या डोक्यावर गदा मारली आणि तेव्हा अभिमन्यू बेशुद्ध अवस्थेत तत्काळ गतप्राण झाला, म्हणजे तो मरण पावला. जेव्हा अभिमन्यू मरण पावला तेव्हा रणांगणावर अतिशय दुःखद वातावरण होते आणि संध्याकाळसुद्धा झाली होती. तेवढ्यातच किंवा इतक्यातच सूर्यही मावळला. जणू
अभिमन्यूच्या मरणाचे दुःख त्या सूर्याला सुद्धा झालेले होते आणि तो अस्ताला गेलेला होता. विद्यार्थ्यांनो, अभिमन्यू हा खरोखरच पराक्रमी होता. त्याच्या पराक्रमामुळे किंवा त्याने जर त्या दिवशी तो पराक्रम दाखवला नसता तर कदाचित महाभारताच्या युद्धाचा किंवा महाभारतातील युद्ध जे होते त्याचा विजय हा कौरवांचा झाला असता. म्हणूनच आजही आपणास अभिमन्यूच्या पराक्रमाची, त्याच्या शौर्याची, त्याच्या हिमतीची कहाणी सांगितल्या जाते आणि त्यामधून आपणास शिकण्यासारखे खूप काही आहे. धन्यवाद.